आता मार्केट असंच व्होलाटाईल राहणार का की अपवर्ड रॅली सुरू झाली? हिस्ट्री काय सांगते ते बघूयात. पण त्याआधी नेहमीचीच परत एकदा रिक्वेस्ट, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला असेच महत्त्वाचे विषय, मुद्देसूद व थोडक्यात सांगण्यासाठी मोटिवेट करा, ही मनापासून विनंती. आता मुख्य विषयाकडे वळूया. 1 मार्च पासून ते 16 मार्च पर्यंत FII जवळपास 66,221 कोटी रुपयांची स्टॉक्समध्ये सेलिंग केली आहे, तर DII 83,120 कोटी रुपयांची बाईंग करून मार्केटला स्ट्रॉंग सपोर्ट दिला आहे. अशा प्रकारचं बाईंग आणि सेलिंग म्हणजे DII आणि FII मधलं एक प्रकारचं युद्धच आहे. गेल्या 2 दिवसात तर निफ्टीमध्ये रोज जवळपास 300 ते 400 पॉईंटचा चढउतार होत आहे. त्यामुळे मार्केटला क्लिअर डायरेक्शन मिळत नाही आणि यामुळेच मार्केटमधली व्हॉलॅटिलिटी वाढते. आणि जरी 1 मार्च पासून DII सुमारे 16,000 कोटींची जास्त बाईंग केली असली तरी मार्केट नेट लेवलवर 5% जास्त अजूनही डाऊन आहे. यामागे 2 मुख्य कारणं दिसतात. पहिलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये झालेली शॉर्ट सेलिंग, जी मार्केटवर प्रेशर टाकते आहे. आणि दुसरं म्हणजे ही बाईंग सेक्टर वाईज इव्हनली स्प्रेड नसून ती मुख्यतः ऑटो सेक्टरमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली दिसते. याचा एक्झॅक्ट डेटा नसला तरी ऑटो सेक्टर सध्या पॉझिटिव्ह दिसतंय, त्यामुळे हा अंदाज लावता येतो. आणि ऑटो सेक्टरचं निफ्टीमधील वेटेज बँकिंग आणि IT सारख्या मोठ्या सेक्टर्सपेक्षा कमी असल्यामुळे त्याचा इंडेक्सवर फारसा प्रभाव पडत नाही आणि म्हणूनच निफ्टी अजूनही खालीच दिसतो. आता थोडी हिस्ट्री बघू. या 2 दिवसात जरी निफ्टी इंडेक्सवर गेलेला दिसत असला तरी मागच्या आठवड्यात निफ्टी इंडेक्स जवळपास 5% पडला होता. अशा वेळेस हिस्ट्री काय सांगते? जेव्हा निफ्टीमध्ये सुमारे 5% करेक्शन झालं आहे, त्याच्या पुढच्या एका आठवड्यात ॲव्हरेज रिटर्न साधारण 3.5% पेक्षा जास्त राहिले आहे. पण याची दुसरी बाजू सुद्धा आहे. 2020 सारखा काळ आपण पाहिलाय, जिथे सुरुवातीला करेक्शन वाटलं पण त्यानंतर मार्केट अजून मोठ्या प्रमाणात पडलं. जवळपास 2 महिन्यात 40% पर्यंत करेक्शन झालं. म्हणूनच ब्लाइंडली डीप बाय करणं नेहमीच योग्य नसतं. अशा मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण डायरेक्शन क्लिअर नसतं. त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग टाळा. सिंपल स्ट्रॅटेजी ठेवा, SIP चालू ठेवा, पेशन्स ठेवा आणि सेक्टर वेटेज समजून इन्व्हेस्ट करा, कारण अशा वेळी प्रॉफिटपेक्षा सर्व्हाइव्ह करणं जास्त महत्वाचं आहे.